गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आपण आहे ना, आपण जसा भक्तिमार्ग करू ना तसं आपल्याला कार्य आपल्याला पाहायला मिळतं। भगवंताची साथ तशी मिळत असते, कारण हा देह क्षणभंगुरच आहे ना। कधी काळ येईल आणि घेऊन जाईल सांगता येईल का बरं? नाहीतर मग अशी अवस्था व्हायला नको की माझी इच्छा होती भक्तिमार्ग करायची पण सर्व काही इथेच राहून गेलं। बघा मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्यच आहे ना। मृत्यू हे अटळ सत्य आहे, तो कुणाला कधी कुठे कसा भेटेल याचा काहीच नेम नाही। सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती आहे ना, संध्याकाळी परत येईलच याची खात्री आहे का बरं? अजिबात नाही ना। तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळी यात तणावाच्या जीवनामध्ये आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली आहे ना नेहमी जगत राहतो। उद्याची चिंता, भविष्याची भीती, अजून मिळवायचं आहे या विचारामध्ये आजचा क्षण निष्ठून जातो। भक्तिमार्ग आपण करत नाही। भगवंताचं एकदा बोलावणं आलं ना मग आपल्याला जावंच लागेल, आपल्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही। आता आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सुद्धा निधन झालं ना, यांचा मृत्यू झाला। बघा त्या प्लेनचा स्फोट झाला म्हणजे कशामध्ये सुद्धा मृत्यू होऊ शकतो। मग याचा अर्थ काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जोपर्यंत आपल्या हातामध्ये जेवढी भक्ती मार्ग करायचा आहे ना तेवढे आपण केला पाहिजे। पण ज्यावेळी आपल्याकडे काही दिवसच उरणार नाही, आपल्याकडे एकही क्षण उरणार नाही, तेव्हा जर आपण भक्ती करायला निघू ना तेव्हा वेळ असेल का बरं? अजिबात नाही ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की कधी भगवंताच्या मनामध्ये येईल आणि कधी आपल्याला बादली बिस्तर भरावं लागेल हे सांगता येते का बरं? अजिबात नाही ना। म्हणून आयुष्यामध्ये कसे कर्म करायचे ना हे प्रत्येकानं ठरवावं। जोपर्यंत या गोष्टीचा आपण विचार करत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला उत्तरसुद्धा मिळणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे या आयुष्यामध्ये आपण काही करावं ना, बघा जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही। म्हणजे हे जग आहे ना, इथे कसं वागायचं हे प्रत्येकानं ठरवावं ना। आजच्या कलियुगामध्ये कुणी कुणाचं ऐकतं का बरं? कुणीच कुणाचं ऐकत नाही। म्हणून कुणी चांगलं जरी सांगितलं ना तरी त्याला ते खरं वाटत नाही। हे असं होतं का बरं? कारण हा कळी एवढा माजलेला आहे ना, ह्या कळी कोणाचं खरं वाटून देत नाही। असत्य आहे ना ते मीच सत्य आहे असं सांगत असतं, सत्याला ते कधीच वर येऊ देत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही समर्थवाणी कधीही खोटी ठरणार नाही। म्हणून बघा अजितदादा पवारांचं आता हे निधन झालं ना, बघा किती समाज जमलेला होता। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आपल्या मृत्यूनंतर जर भरपूर समाज जमत असेल, आपल्या मृत्यूनंतर कोणाच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होत असेल, गोडवा म्हणजे काय, म्हणजे दुःख वाटत असेल तरच समजावं या माणसानं चांगले कर्म केलेले असावीत। म्हणजे याचा अर्थ काय बरं? असं म्हणतात ना, मारावं पण कीर्तिरूपी उरावं। म्हणजे जरी आपण मृत्यू झाला ना तरी आपली कीर्ती समाजामध्ये राहिली पाहिजे। नाहीतर आपण कधी मेलो, कुठे गेलो याचा कोणालाही पत्ता नसतो, कोणाच्या तोंडामध्ये आपली बात नसते। मग या जगण्याचा काही अर्थ आहे का बरं? अजिबात नाही ना। म्हणून आयुष्यामध्ये एवढं तरी काम करा की आपल्या मृत्यूनंतर कुणीतरी आपल्या चांगली गोष्टी केल्या पाहिजेत,
आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं सांगितलं पाहिजे, नाहीतर आला तसाच गेला अशी अवस्था व्हायला नको. म्हणजे आपल्या मनामध्ये आहे ना सतत भगवंताचं नामस्मरण पाहिजे, पण आपल्या मनामध्ये तसं असतं का बरं? समर्थ रामदास स्वामींनी अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे, मनासी राम नाम घेई तेच खरे सोबती, अति अंती सात देई एकच, बाकी सर्व भ्रांती. म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये रामनाम नसेल तर आपला सोबती कोणी असणार आहे का बरं? भगवंताशिवाय कोणीच सोबती नाही. सर्व भ्रांती आहे ना, माझं माझं भ्रांतीचं ओझं, माझं माझं करून करून सर्व आयुष्य गेलं, पण तुझं कोणी झालं का बरं? कोणीच झालं नाही. बघा, आपण जर महाभारताचा जर विचार केला ना, महाभारतामध्ये एक प्रसंग आठवतो, तो कुणाचा बरं? कधी तुम्ही विचार केला आहे का की जिच्या एका अपमानासाठी संपूर्ण पृथ्वीवर महायुद्ध पेटलं? आता तुम्ही विचार करत असाल की हे महायुद्ध पेटलं कधी? जिच्या सन्मानासाठी 5 महाबली सदैव सज्ज होते. ते कोणते महाबली बरं? ती महाराणी द्रौपदी होती. आणि आपल्या अंतिम क्षणी ती एकटी पडली हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. म्हणजे 5 पुरुष तिच्या सोबत असताना सुद्धा ती आयुष्याच्या शेवटी एकटी पडली. त्या बर्फाच्छादित त्या हिमालयाच्या कुशीमध्ये जेव्हा तिचा श्वास मंदावत होता ना, तेव्हा तिचा हात धरण्यास कोणी तयार नव्हता. हे असं झालं का? जेव्हा पांडवांची स्वर्गाकडे जाणारी यात्रा सुरू झाली ना, तेव्हा द्रौपदीसुद्धा त्यांच्यासोबत होती. पण जिथे धर्महृदय पाहतं का बरं? अजिबात नाही ना. तो फक्त कर्माचं वजन मोजतो. या महाभारताचं युद्ध संपलं होतं आणि युधिष्ठिरांचा तो धर्म राज्याभिषेक होऊन 36 वर्ष पूर्ण झाली होती ना. पण प्रभास क्षेत्रामध्ये या यादव वंशाचा विनाश झाला आणि श्रीकृष्णांनी पृथ्वीचा देह त्यागला. कृष्ण गेल्यानंतर पांडवांना पृथ्वी रिकामी वाटू लागली. राज्य, वैभव, मान, अपमान हे सगळं अर्थहीन झालं. महर्षी मासांच्या त्या महर्षी व्यासांच्या त्या आज्ञेनं पांडवांनी राज्य परीक्षितला दिलं आणि द्रौपदीसह मोक्षासाठी महाप्रस्थान स्वीकारलं ना. पांडवांनी आता ठरवलेलं होतं की या पृथ्वीवर राहून आता करायचं तरी काय बरं? राज्यवस्त्र उतरवली गेली, वृक्षवल्प धारण केली गेली. मागे रडणारी प्रजाच होती ना. पण पांडवांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण मोह त्यांनी त्यागला होता. तो मोह त्यांना तोडायचा होता, किंवा कदाचित तसं त्यांना वाटतसुद्धा असेल. या हिमालयाच्या वाटेवर द्रौपदीसुद्धा चालत होती आणि मनात आठवणींचा पूरच आला होता ना. स्वयंवर अर्जुन, तो क्षण जिथे तिचं हृदय पहिल्यांदा थांबलं होतं. बघा, आता तुम्हाला इथे महाभारताची कथा सांगण्यासाठी हे निरूपण नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल की कोणासाठीच कोणी नव्हतं. बघा, त्यावेळी कुंतीच्या एका वाक्यानं त्या 5 पत्नी बनली ना. समाजानं नाकारलेला हा निर्णय तिने धर्म मानून स्वीकारला. सभा, वनवास, द्यूत क्रीडा, चिरहरणाचा अपमान. त्या दिवशी आहे ना, ती 5 पतींसमोर असूनसुद्धा तिचं रक्षण कोणी करू शकलं नाही. पण ते फक्त कृष्णांनीच केलं ना. तेव्हा तिला कळालं होतं की संसारात खरा रक्षक जर कोणी असेल ना, तर तो एकच आहे. तो माझा भगवंत आहे, तो माझा श्रीकृष्ण स्वारी आहे. हीच आठवण मनात असताना हिमालयात तिचे पाय थरथर कापू लागले. श्वास अडखळू लागला. पांडव पुढे निघून गेले, कोणीच मागे वळलं नाही. ती पडली. बघा, बर्फावर फक्त भीम थांबला. तो युधिष्ठिरांना म्हणाला, ज्येष्ठा, पांचाळी इतकी पवित्र होती ना, मग ती आधी का पडली बरं? युधिष्ठिर थांबले नाहीत. ते म्हणाले, द्रौपदीनं सर्वांवर प्रेम केलं, पण अर्जुनावर थोडं अधिक केलं. हा पक्षपातच आहे ना. तिचा बंधन ठरला. ते शब्द त्या द्रौपदीच्या हृदयामध्ये घुसले. अर्जुन, अर्जुन, ज्याच्यासाठी तिनं मन सर्वाधिक धडधडत होतं ना, तोही एकदाही मागे वळला नाही.
अश्रू बर्फावर पडले आणि तिथेच गोठून गेले. त्याच क्षणी तिनं मनात श्रीकृष्णांना पुकारलं, हे माधवा, 5 पती असून सुद्धा मी आज अनाथ झाली आहे. आणि उत्तर आलं, हे पांचाली, ही देहाची नाही, ही आत्म्याची यात्रा आहे. या वाटेवर कोणीही सोबत चालू शकत नाही. प्रेम पाप नाही, पण आसक्ती बंधन आहे. हे सोनेरी साखळीसुद्धा आहे ना, ही साखळीच असते. आज तू पडली नाहीस, आज तू मुक्त झाली आहेस. हे शब्द ऐकताच द्रौपदीच्या आत्म्याला शांती मिळाली आणि ती त्या दिव्य प्रकाशामध्ये विलीन झाली. म्हणजे ही पूर्ण माहिती आपल्याला काय सांगते बरं? आपल्याला आहे ना, एक कठोर सत्य शिकवतं. हा अंतिम प्रवास आहे, तो प्रत्येकालाच करावा लागणार आहे, एकट्यालाच करावा लागणार आहे. सगळे नाते स्वप्रवासी आहेत, पण शेवटी जो आपल्याला तारणार आहे ना, ते श्रीकृष्ण स्वारीच आहेत ना, तो माझा भगवंतच आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नाही कुणाचे कुणी हे जाणरे म्हणा, देह नाते सारे स्वप्न समाना. धन दौलत आप्त शेवटी न राहती, नामस्मरणा वाचून उरे काय होती. तुका म्हणे साधा सत्य हे ओळख, रामाशिवाय कोणी देईना आधार. याचा अर्थ काय आहे वर? बघा, तुकाराम महाराजांनी सुंदर आता शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. या अभंगामध्ये संत सांगतात ना, की ह्या जगामध्ये खऱ्या अर्थानं आहे ना, कुणीच कायमचं कोणाचं नसतं. हा सर्व क्षणभंगूर देह आहे. ही देह, नाती, संपत्ती ही स्वप्नासारखी नष्ट होणारी आहेत. यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. कधी वाऱ्यासारखी येतील ना, वाऱ्यासारखी निघून जातील, हे सांगता येईल का बरं? पण हा मनुष्य या क्षणभंगूर सुखांमध्ये अडकून जातो. क्षणभंगूर सुखांमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवतो आणि एक दिवस त्याला धोका पत्करावा लागतो. म्हणून बघा, प्रत्येक साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हा धोका आहे ना, मनुष्यच मनुष्याला देत असतो. तरीसुद्धा मनुष्य आहे ना, परत परत त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि एक दिवस नामशेषच होऊन जातो ना. पण हाच विश्वास जर आपला भगवंतावर असेल तर आपल्याला जीवनात कधी धोका येईल का बरं? कधीच निर्माण होणार नाही, कधी दुःखसुद्धा येणार नाही. बघा, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मृत्यूच्या वेळी माणसासोबत कुणीही जात नाही, फक्त त्याचं नामस्मरण आणि कर्म आहेत ना, तेच शेवटी उरत असतं. म्हणून मनाने हे सत्य ओळखून ईश्वराचं नामाचा आश्रय घ्यावा. म्हणजेच जर ईश्वराचं नाम आपल्या आत्म्यासोबत असेल ना, आपल्यासोबत असेल, तर जीवनामध्ये आहे ना, समाधान निर्माण होतं. आणि समाधान म्हणजे सुखच आहे ना. आणि हे सुख आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, मनुष्य पैसा कमवतो, धनसंपत्ती कमवतो, ती कशासाठी कमवतो बरं? की त्याला त्या संपत्तीपासून, त्या धनापासून शांती मिळावी, समाधान मिळावं आणि त्याचं जीवन सुंदर व्हावं. पण हे करण्याकरता तो वाईट कर्म किती करतो बरं? एका पैशासाठी आहे ना, तो शांती समाधान गमावून टाकतो. बघा, पण शेवटी कितीतरी खोटं वागलं ना, तरी सत्य शेवटी अखेरीस जिंकतं ना. म्हणून शेवटी उरतं ते सत्यच आहे ना. सत्यानं जर आपण वागलो ना, तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये समाधान असतो, तो भगवंताला सुद्धा आवडतो ना. नाहीतर अपराध करणारा मनुष्य असतो, वाईट मार्गावर मनुष्य असतो, तो भगवंताला आवडतो का बरं? कधीच आवडत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्याने कितीही धनसंपत्ती वाईट मार्गाने कमवली ना, तरी शेवटी त्या संपत्तीचा त्याला काहीच उपयोग होत नाही. म्हणजे बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये राघव नावाचा श्रीमंत माणूस राहत होता. मोठं घर, भरपूर जमीन, नातेवाईक, मित्रमंडळी सगळी त्याच्या भोवती होते. तो म्हणायचा, माझे लोक खूप आहेत, मला कधी एकटापणा करणार नाहीत, म्हणजे मी एकटा आहे असं कधी मला वाटू देणार नाही.
भरपूर वर्ष निघून गेली. राघव आजारी पडला. सुरुवातीला सगळे नातेवाईक येत होते, चौकशी करत होते, औषधाचे सल्ले देत होते. पण हळूहळू बघा राघव आणि नातेवाईकांच्या भेटी कमी होऊ लागल्या. कोणाला काम, कोणाला जबाबदाऱ्या. शेवटी खोलीत राघव आहे ना आणि एक छोटा दिवा इतकंच उरलं होतं. एक दिवस एक साधू त्याच्याकडे आला. राघवने डोळ्यामध्ये पाणी आणून विचारलं, महाराज, साधू महाराज, माझे सगळे लोक कुठे गेले बरं? माझ्याकडे जोपर्यंत सर्व काही होतं ना, सर्व माझ्याजवळ येत होते. साधू शांतपणे म्हणाले, या जगामध्ये आहे ना, कुणीच कुणाचं नसतं. नाते, पैसा, मान हे सगळं वाटेत साथ देतात, शेवटपर्यंत कधीच नाही. शेवटी सोबत राहतं ना, ती फक्त तुझी जाणीव, तुझे कर्म आणि तुझा विश्वास. त्या क्षणी बघा राघवला सत्य उमगलं. त्यानं मन शांत केलं, नामस्मरण सुरू केलं. आता त्याला भीती वाटत नव्हती, कारण त्याला कळालं होतं की साक्षात सद्गुरू माझ्यासोबत आहेत. आणि जेव्हा सद्गुरूंचं आपण नामस्मरण सुरू करतो ना, तेव्हा भीती, भय काही उरत नाही. राघवने सुद्धा तेच केलं. ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, उपासना चालू करायचा. बघा त्या साधूने त्याला सांगितलं की तू आजपासून आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात कर. ब्रह्ममुहूर्तावर तो रोज उठायला लागला. फक्त 21 दिवस ही उपासना करायला त्याने सांगितलं. पण राघवने मात्र जन्मभर उपासना चालू केली, कारण त्याला आता त्याच्या जीवनामध्ये शांती निर्माण होत होती, त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होत होतं. त्या क्षणी राघवला सत्य सर्व उमगलं. उपासना सुरू केली. भीती नाहीशी झाली, कारण त्याला आता कळालं होतं बाहेरचे सगळे गेले ना तरी चालतील, पण आपल्या जीवनातली शांती कधीच जाऊ देऊ नये. माझा भगवंत आहे ना, तो माझ्या कर्मामध्ये आहे. म्हणजे जर मनुष्यानं रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली ना, रोज श्रवण केलं, रोज समर्थांनी सांगितले नियम पाळले, तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना सुंदर जग निर्माण होईल. आणि हे जग तुमच्या जीवनातसुद्धा होऊ शकतं. पण आपण उपासनेला कंटाळा करतो. आपल्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत नाही. या स्वर्गलहरी या ब्रह्ममुहूर्तावरच येतात ना. आणि जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर येणारी स्वर्गलहरींचा तो हवा आहे, तो वारा आहे, जेव्हा मनाला लागतो ना, तेव्हा सुख निर्माण होतं. आपण जे घेतलेलं कार्य आहे ते यशस्वी निर्माण होतं. म्हणून कधीतरी या ब्रह्ममुहूर्ताची हवा आहे, ही स्वर्गलहरी आहे, ती कधीतरी आपल्या शरीरात जाऊ द्या. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.